अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। बोरी गदाजी येथे भव्य गोटमार यात्रा, लाखो भाविकांची गर्दी। मारेगाव तालुक्यातील बोरी गदाजी महाराज येथे छोट्याशा गावामध्ये होळीच्या पावन पर्वावर परंपरेनुसार अनेक वर्षापासून गोटमार यात्रा म्हणून भरविल्या जाते। यामध्ये गदाजी महाराज देवस्थान बोरी संस्था सदस्य व गावकरी मारा करून वरून आणि खालून लाखो भाविकांच्या गर्दीत गोटे मारले जाते। या लाखो भाविकांच्या गर्दीत ज्यांना तो गोटा लागतो त्यांची प्रेतयात्रा काढून वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात येते आणि गदाजी महाराज यांच्या देवस्थानमध्ये नेल्या जाते। ज्याला गोटा लागत असतो तो भाग्यविधाता ठरत असतो। या भाग्यविधातांचे स्वागत शाल श्रीफळ देऊन उबाठा शिवसेना गटाचे वनी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयभाऊ देरकर यांच्या हस्ते करण्यात आले। या होळीच्या पावन पर्वावर बोरी गदाजी महाराज देवस्थानच्या पवित्र भूमीवर आमदार संजयभाऊ देरकर यांनी येऊन मूर्ती दान केल्या आणि कोणत्याही तुमच्या मागण्या असतील त्या पूर्ण करून देऊ आणि सदैव करत राहू असे वचन दिले। यावेळी महाराष्ट्र, विदर्भातील, तेलंगणातील भाविक भक्त लाखोच्या संख्येने उपस्थित होते। अपडेट इंडिया प्रतिनिधी विठ्ठल झाडे। त्या दिवशी आज मी सगळ्या लोकांना, माझ्या भाविक भक्तांना गाई देतो। फक्त मी साहेबांना कितीही काम असो, ह्या दिवसाच्या तिथीवर आणि ह्या मुहूर्तावर वेळात वेळ काढून 10 मिनिटांसाठी सुद्धा ह्या संत नगरीमध्ये ह्या दिवसावर यावं आणि त्यांनी आपल्या इथं ह्या संत भूमीमध्ये आपले चरण स्पर्श करावे अशी मी त्यांना विनंती करतो। आणि 2 शब्द मी माझे साहेब, ज्या व्यक्तीला गोटा लागेल तो व्यक्ती इथे आलेला आहे। करू एवढंच आजच्यापर्यंत सांगतो। आपल्या सर्वांना मनापासून नमस्कार करतो आणि आपल्या सर्वांनी जो काही मला या ठिकाणी या वर्षभरात मी गेल्या 20 वर्षापासून या परिसरात काम करतो। इथं गदाजी बोरी देवस्थानमध्ये मी नेहमीच येत राहतो। इथं एक मी छोटी पहिले एकदा मूर्ती पण दिली होती, परंतु आता त्याच्यापेक्षाही चांगली संगमरवरी मूर्ती आपण सर्व भाविक भक्तांनी मिळून तिथं केली। खरंच आज हे खरं पावनभूमी आहे। या पावनभूमीत आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला या ठिकाणी मिळाला आणि मी आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी आमदार आहो। मी माझं सर्वस्व या ठिकाणी आपल्या या देवस्थानाला अर्पित करणार। आपल्याला जे जे काही या बोरी गावात जे काही कामं असतील ते कामं करायचा या ठिकाणी निश्चय केला आहे। आपण सर्व सांगावं, ज्या ज्या गोष्टी उणिवा असतील त्या आपण करायचा पूर्ण प्रयत्न करू। एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो। सर्वांना या ठिकाणी आपल्या या होळीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।